हॅलो दादा नमस्कार. कलगे साहेब नमस्कार. काय चाललं? काय नाही, सभागृहात चालले ना परेशान सगळे. बरं, एक पेज एक आहे ना काँग्रेसच्या याच्यावर एक पेज टाकलेली आहे सुमित्राताई बद्दल. की सुमित्राताई ती म्हणजे गुंगी गुडिया म्हणून असं काहीतरी काँग्रेसने टाकले. काँग्रेस, हा की काँग्रेसच्या पेजवर एक गुंगी गुडिया म्हणून सुमित्राताई बद्दल. तर त्या कळला सांगा त्याची आई नको घालू म्हणा. आपली सुनबाई आहे म्हणा, ते घराची आई आहे, लक्ष्मी आहे महाराष्ट्राची. नाही मी त्यांच्यावर असं ठीक बोलतो. त्याला मला डिलीट करून टाका ते केलं असेल तर. Yes, yes, मी काय बोलतो. राहतं माहिती का, लढायचं कोणाचे असतं पण हे काँग्रेसचे लोक मार खातील एकाच दिवशी सगळेच. मग कसं नाही तुम्ही खासदार आहे, मला हे बोलायला तुम्हाला योग्य वाटत नाही, पण कसं आहे तुम्ही तर आता एक इज्जत आहे ना महाराष्ट्राची. नाही, अजित नाही, दादा म्हणजे आपण महिलांची- दादाला एक मोठ्या भावासारखा मान सन्मान आहे. दादा नसते तरी त्यांचे भाऊ आहे ना आमच्या सारखे लढणारे. मग नाही काही प्रॉब्लेम नाही सर, तेच म्हणलं. नाही तर सपकाळ साहेब फटके खाऊन घेतील ते काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष. ते नाही हं? मी बोलतो. सांगा त्याला, नाही तर फटके घ्याल म्हणा. Yes, ठीक आहे, yes. ओके, ठीक आहे. हॅलो हॅलो, म्हणलं काळे साहेब, ते आजची न्यूज पाहिली का तुम्ही? कोणती हो? ती आपली सुमित्राताई पवार नाही का, अजितदादाची त्यांना ती गुंगी गुडिया म्हणून ते केलं ना, ते डिलीट करून टाका म्हणा त्यांना. हो सांगितलं. काय विषय माहिती का, लोक यांनी केलं का ते सपकाळनी? नाही बोललो. नाही पण ती आपली आई बहिणीनं आपली महाराष्ट्राची शान आहे ना त्या ताई. नाही याच्याने काँग्रेसला लोक जे होती का, काँग्रेसला जे अभिजित दिपकेमुळे जे मिळत होती का साथ, आता काँग्रेसचे लोक गांड मारणार आहे काँग्रेसची पूर्ण. नाही तुम्ही पण पक्ष बदलून टाका साहेब, ऐका ना. काढून टाकायला सांगितले. नाही तुम्ही पण पक्ष बदलून टाका. येऊन दे शिंदे गटात, नाही तर भाजपमध्ये जाऊन दे. हॅलो, आपले माणसं तुम्ही या. मी बोलतो लागलं तर श्रीकांत शिंदे साहेबांसोबत. हा, भाजपवाल्या सोबत भांडण आहेस ना आपलं. तर शिंदे सेनेसोबत या. मी बोलतो श्रीकांत शिंदे साहेबांसोबत. हा पाटील बोला. भाऊ कुठे म्हणलं? भाऊ काय झालं माहिती का, काँग्रेसच्या एका पेजवर काहीतरी सुमित्राताई पवारांना काहीतरी गुंगी गुडिया म्हणून काहीतरी टाकलं कोणीतरी. हो ते पेजवर नाही, अकाउंटवर अकाउंटवर टाकलं. आणि त्याच्यामध्ये जे आपले जे आमदार आहे, आपले जे अजितदादा गटाचे आमदार मंत्री जितके मी भाडखाऊ, एक बी जण बोलू नाही लागला भाऊ त्याच्याबद्दल. नाही बा, आम्ही बोललो ना, पण हो ना. उत्तर दिलं की त्यांना. कोण कोण बोललं आतापर्यंत? आता मी तर माझं स्टेटमेंट सकाळपासून दिलं. हो ना. नाही मी आता कल्याण काळेला पण बोललो, आणि मी आता ते कलगे साहेबाला बोललो. पण बाकीचे जे मंत्री बसले एवढे मोठे जे आदेश दादाच्या आशीर्वादाने डेरी ढुंगणं मोठे करून, ते किती वाईट वाटतं या गोष्टीचं. आपण दादांच्या बाबतीत आणि वहिनींच्या बाबतीत मग अरे नाही ठीक आहे, बघा पक्ष कोणत्या जाऊ द्या, गेला पक्ष चुलीमध्ये सगळे. ती ताई जी आहे ती आपल्या महाराष्ट्राची शान आहे ना. आज आजी दादाला आपण दादा म्हणजे आमच्या वहिनी म्हणजे मोठ्या आई सारखी झाली ना. हो, वहिनींना बोलणं म्हणजे आईला बोलणं आपल्या. पण मी आता ते चालू झाले त्यांच्या. पण तुमचे भाडकावला मी सोडायचं नाही भाऊ. मी आता ना तुमचे जे आजी दादा त्याच्या मागे लागणार मी सगळ्यांच्या. माझं स्टेटमेंट आणि माझ्या सगळ्या बातम्या तुम्हाला आता तो छक्का प्रफुल्ल पटेल, तो सुनील तटकरे भाडखाऊ, हेच अगर त्याच्या मुलीबद्दल बोलला असतं ना, ते सुनील तटकरे त्याच्या पुढे झकमारी केली असती. आता का बरं बोलत साले? आपण आपलं कर्तव्य केलं. दादा वहिनींच्या बाबतीत कोणी बोललं त्याला उत्तर दिलं. नाही मी तर बोल भाऊ, मला बघा, मला एवढं माहिती. आपण बघा त्या माणसाला आपण दादा म्हणतो, मोठ्या भावासारखं आहे, आपण तर सोडणार नाही. मग आता तर इथून आहे ना मी काँग्रेसच्या लोकांच्या आणि यांच्या पण मागे लागणार, तुमच्या लोकांच्या पण मागे लागणार. आता सगळे तुमचे सगळे आमदार शिवाय द्यायला चालू करणार मी आजपासून. काय करायचं करून घ्या म्हणा त्यांना आता. हा ठीक आहे, मी तुम्हाला पाठवतो सगळं. ओके भाऊ, ओके. हॅलो दादा नमस्कार. कलगे साहेब नमस्कार. काय चाललं? काय नाही, सभागृहात चालले ना परेशान सगळे. बरं, एक पेज एक आहे ना काँग्रेसच्या याच्यावर एक पेज टाकलेली आहे सुमित्राताई बद्दल. की सुमित्राताई ती म्हणजे गुंगी गुडिया म्हणून असं काहीतरी काँग्रेसने टाकले. काँग्रेस, हा की काँग्रेसच्या पेजवर एक गुंगी गुडिया म्हणून सुमित्राताई बद्दल. तर त्या तर मंडळी, हा ऑडिओ तुम्ही ऐकलाय. सुनेत्रा पवार यांच्यावरील गुंगी गुडिया या टीकेवरनं राजकीय संताप सध्या समोर येतोय. रमेश पाटील यांनी काँग्रेसच्या विविध नेत्यांना याबद्दल विचारणा केली आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या गुंगी गुडिया या टीकेमुळे राजकीय वर्तुळात तीव्र असा संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणावरून कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि त्यांच्या नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे संभाषण या
तपशिलातून समोर आल्यात. बीडमधल्या एका पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांचा उल्लेख गोंगी गुडिया असा केला, ज्यामुळे या वादाला तोंड फुटलं. या विधानाला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि घराच्या लक्ष्मीचा अपमान मानलं जात आहे. संबंधित पोस्ट त्वरित हटवण्याची मागणी केली जाते. कार्यकर्त्यांनी यावर आक्रमक होत आपला पवित्रा या ठिकाणी समोर मांडलेला आहे, आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. काँग्रेस नेत्यांना शारीरिक परिणामांचा इशाराही देण्यात आलेला आहे. तर अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर देखील तीव्र अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यासारखे मोठे नेते या अपमानास्पद टीकेवर गप्प का आहेत असा सवाल रमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. दादांच्या आशीर्वादाने मोठे झालेले नेते आता बोलायला तयार नाही आहेत अशी खंत देखील रमेश पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांनी स्वतःहून याविरुद्ध लढा देण्याची तयारी दाखवली पाहिजे असं देखील त्यांचं मत आहे. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर आणि स्वपक्षातील नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं देखील समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना काँग्रेसमधनं शिवसेना, शिंदे गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याचं देखील रमेश पाटील यांनी आवाहन केलं आहे. तर काँग्रेसच्या पेजवरनं गोंगे गुडिया या संदर्भात पोस्ट हटवण्यासाठी दबाव वाढवला जातो आहे. सपकाळ आणि संबंधित काँग्रेस नेत्यांना या विधानाबद्दल जाब विचारला जातो आहे. तर रमेश पाटील यांनी सकाळपासून दिलेल्या विधानांच्या बातम्या आणि व्हिडिओज सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधून पक्ष बदलाबाबत प्राथमिक चर्चा ही या ठिकाणी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अजित पवार गटातील गप्प बसलेल्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना या विषयावरती जाब रमेश पाटील यांच्याकडनं विचारला जातो आहे. सुनेत्रा पवार यांच्यावरील टीकेने केवळ राजकीय वादच निर्माण झालेला नाही आहे, तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्षाला देखील वाचा फोडली गेली आहे. कार्यकर्त्यांमधला संताप पाहता येणाऱ्या काळात या प्रकरणाचे तीव्र असे पडसाद ही उमटण्याची शक्यता निश्चितच समोर येते. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? रमेश पाटील यांनी विचारणा केलेल्या या मंडळींना तुम्ही काय सल्ला द्याल? कमेंटमध्ये अवश्य सांगा.